ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग आपण बघणार आहोत। रेणुका, सगळ्यात महत्त्वाची घडामोड पाकिस्तानमधून येते। पाकिस्तानमध्ये प्रवासी विमान वाहतूक पूर्णपणे बंद पडलेली आहे। फ्लाइट ट्रॅकर 24 या वेबसाईटने माहिती दिली आहे। पाक सरकारनं भारताचा धसका घेतलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आताची एक महत्त्वाची घडामोड म्हणजे आता आपण दृश्यांमध्ये एक फोटो बघतो आणि ज्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की पाकिस्तानच्या इथून विमानाचं एकही चिन्ह सध्या आपल्याला दिसत नाही। आणि याच फोटोमध्ये हे देखील स्पष्ट होतंय की पंजाब, त्याचबरोबर हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीरवर देखील एकही प्रवासी विमान सध्या उडताना दिसत नाही। आणि या राज्यांमधली विमान वाहतूक देखील गेल्या काही काळांपासून बंद ठेवण्यात आलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी येते। पाकिस्तानमध्ये प्रवासी विमान वाहतूक संपूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। फ्लाइट ट्रॅकर 24 या वेबसाईटने ही माहिती दिली आणि पाक सरकारनं भारताचा धसका घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो। ही दृश्य आपण बघतोय, हा एक फोटो आहे फ्लाइट ट्रॅकर 24 या वेबसाईटचा आणि यामध्ये तुम्ही बघू शकता पाकिस्तानच्या हवाई हद्दीमध्ये एकही विमान तुम्हाला दिसत नाहीये। यानंतरची पुन्हा एक ब्रेकिंग बातमी येते। पाकव्याप्त काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा सुद्धा बंद करण्यात आली आहे। शाळा आणि कॉलेजमध्ये सुद्धा बंद केलेला आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। आपण बघतोय खबरदारीचा उपाय म्हणून एकीकडे पाकव्याप्त काश्मीरमधली घडामोड आपण बघतोय। इंटरनेट सेवा तिथे खंडित करण्यात आली आहे। शाळा कॉलेजेस देखील आता बंद करण्यात आले अशी माहिती कळते। आपल्याला माहिती आहे भारत पाक सीमेवरचा तणाव वाढत चाललेला आहे आणि त्या दृष्टीने एकीकडे घडामोडी घडतायत आणि त्याच पार्श्वभूमीवर पाकव्याप्त काश्मीरमधली इंटरनेट सेवा एक महत्त्वाची घडामोड म्हणजे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आणि त्याचबरोबर खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि कॉलेजेस देखील आता बंद करण्यात आलेली आहे। आपण बघतोय पाकिस्ताननं भारताच्या कारवाईचा एक प्रकारे धसकाच घेतलेला आहे असं म्हणावं लागेल, कारण पाकिस्तानमधली संपूर्णपणे विमान सेवा बंद आहे तर दुसरीकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा सुद्धा बंद करण्यात आली आहे। त्याचबरोबर पीओके मधले शाळा आणि कॉलेजेस सुद्धा बंद ठेवण्यात आलेले आहेत। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। आपण म्हणतोय सीमेवरचा तणाव एकीकडे वाढतोय आणि त्या पार्श्वभूमीवर एकीकडे राजधानीत देखील घडामोडी घडतायत आणि एकीकडे सीमेवर काय काय चित्र आहे, पाकव्याप्त काश्मीरमध्ये काय चित्र आहे, तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून तिकडच्या शाळा आणि कॉलेजेस देखील बंद करण्यात आले असे आताचे महत्त्वाचे अपडेट्स आपल्याला कळतायत। आपण बघतोय की फ्लाइट ट्रॅकर 24 वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार पाक सरकारनं भारताचा धसका घेतलेला आहे। पाकिस्तानमध्ये प्रवासी विमान वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। फोटो जर आपण बघितला फ्लाइट ट्रॅकर 24 वेबसाईटचा हा फोटो, यामध्ये स्पष्ट दिसतंय की पाकिस्तानच्या हवाई हद्दीमध्ये एकही विमान उडत नाही आहे, एकही विमान दिसत नाही। तर या सगळ्यामध्ये याच फोटोमध्ये असं सुद्धा दिसतंय की भारताची जी राज्य आहेत, पंजाब आहेत, हिमाचल प्रदेश आहेत, जम्मू आणि काश्मीर मध्ये सुद्धा एकही प्रवासी विमान उडत नाही आहे। त्या राज्यांमध्ये विमान वाहतूक भारत सरकारनं सध्या दक्षतेचा इशारा म्हणून बंद ठेवण्यात आलेली आहे। आपण बघतोय आताची महत्त्वाची घडामोड सध्या आपण बघतोय पाकिस्तानमध्ये एकीकडे प्रवासी विमान वाहतूक संपूर्णपणे बंद करण्यात आली आहे। काही वेळापूर्वीच त्यांनी पाकिस्तानमधल्या 5 एअरपोर्ट्सवरून ही विमान वाहतूक बंद करण्यात आली आणि त्याच्या आधी आपल्याला माहिती आहे भारतानं एक निर्णय घेत महत्त्वाच्या एअरपोर्ट्सवरची विमान वाहतूक बंद केलेली होती। काही वेळापूर्वी आपण दृश्य देखील बघितली की ज्या प्रवाशांनी तिकीट्स काढली होती आणि जे प्रवासी पोहोचले होते एअरपोर्टपर्यंत आणि त्यांच्या एकीकडे प्रतिक्रिया देखील होत्या, पण खबरदारीचा उपाय म्हणून सरकारनं ही विमान सेवा अखेर बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, पीओके मध्ये इंटरनेट सेवा, शाळा, कॉलेजेस बंद करण्यात आल्या तर दुसरीकडे पाकिस्तानमधली विमान वाहतूक सेवा पूर्णपणे बंद आहे। बरोबर आहे। खास करून पीओके मध्ये पाक ऑक्युपाईड काश्मीर जे आहे त्यामध्ये सर्व शाळा बंद करण्यात आलेल्या आहे, सोबतच इंटरनेटची सेवा देखील बंद करण्यात आलेली आहे आणि पाकिस्तानच्या सीमेच्या अंदर असलेले सगळे विमानतळ देखील बंद करण्यात आलेले आहे आणि सगळी हवाई वाहतूक संपूर्णपणे बंद आहे। एक प्रकारे असं म्हणता येईल की ज्या पद्धतीने वाहतूक सुरू आहे आणि खास करून भारत पाक संबंध तणावलेले आहेत आणि ज्या पद्धतीने सगळी माहिती आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचं आहे की भारत सरकार आता कशा प्रकारे पाऊल टाकतं। आणि सोबतच आज बैठकींचे सत्र सुरू आहे, अनेक बैठकी झालेल्या आहेत, जवळपास 5 ते 6 बैठकी सुरू झालेल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय बैठक सुरू झालेली आहे आणि एक प्रकारे असं म्हणता येईल की या बैठकीच्या सत्रांच्या माध्यमातून भारत आपली तयारी करतोय आणि खास करून पाकिस्तानच्या प्रतिकाराची पाकिस्तान कशा प्रकारे आता पाऊल टाकतोय हे पाहणं महत्त्वाचं आहे कारण नुकतंच इम्रान खान देखील याला संबोधित करणार आहे। निश्चितच प्रशांत, आणि काही वेळापूर्वी पाकिस्ताननं केलेला दावा देखील भारतानं खोडून काढलेला आहे आणि त्याचबरोबर एक चोख इशारा देत अरुण जेटलीने देखील स्पष्ट शब्दात एक प्रकारे पाकला खडसावले असंच म्हणता येईल। बरोबर, अरुण जेटली यांनी देखील म्हटलेलं आहे की
लादेनला पकडण्यासाठी अमेरिका ज्या पद्धतीने कारवाई करू शकते तशी भारत सरकार देखील भारतावर लक्ष ठेवणाऱ्या दहशतवाद्यांवर कारवाई करू शकते अशा प्रकारचं वक्तव्य अरुण जेटली यांनी दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीने सगळी तयारी सुरू आहे होऊ शकतं आता लवकरच या संदर्भात काहीतरी आपल्याला दिशा मिळेल की भारताची काय भूमिका आहे लवकरच स्पष्ट होईल. प्रशांत, जसं तुम्ही काही वेळापूर्वी म्हणाला होतात की केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन देखील काही वेळातच अपडेट देऊ शकतात कदाचित, अशी काही शक्यता आहे किंवा त्या बैठकीविषयी किंवा आणखीन काही माहिती सध्या राजधानीतून? आणि या संदर्भात निर्मला सीतारामन लवकरच या संदर्भात लवकरच माहिती देतील अशी सध्या शक्यता व्यक्त केली जात आहे. पण अजूनही कुठल्याही शासकीय स्तरावरती अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाहीये की निर्मला सीतारामन जी बैठक झाली हाय लेव्हल कमिटीची त्या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत आणि अजित डोवाल यांनी काय ब्रीफ केले या सगळ्याची माहिती लवकरच देण्यात येईल असं प्राप्त झालं आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर निर्मला सीतारामन कशा प्रकारे पत्रकार परिषद घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अगदी धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय या दृश्यांमध्ये भारत पाकिस्तानच्या सीमेवर जे विमानतळ आहे ती भारतामधली बंद करण्यात आली आहे. त्यामध्ये आपण बघितलं लेह, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, धर्मशाला, चंदीगड आणि डेहराडून ही विमानतळ भारतानं सुद्धा बंद ठेवण्यात आलेली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून ही विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय भारत सरकारनं घेतलेला दिसतोय. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे भारतातून पंजाब, हिमाचल एकीकडे पण ती तर वाहतूक बंद आहेच, पण त्याचबरोबर पाकिस्ताननं देखील 5 विमानतळांवरून आपली सेवा बंद केलेली आहे आणि त्यामधून राजधानी इस्लामाबादचा देखील त्यामध्ये समावेश आहे. आणि एखाद्या देशानं राजधानीतून विमानसेवा बंद करणं हा देखील एक महत्त्वाचा निर्णय मानला जातो. आपण 2 दृश्य बघतोय, एकीकडे कशा रीतीनं पाकिस्तानमध्ये प्रवासी विमान वाहतूक संपूर्णपणे बंद आहे, फ्लाईट ट्रॅकर 24 वेबसाईटनं दिलेली एकीकडे माहिती आपण बघतोय आणि दुसरीकडे भारताची आत्ता बंद असलेली विमानतळं तुमच्या समोर आहेत. या सगळ्याचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.